ओम गजाननं सेवितं कपितजम्बो फलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवते ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधः तत्त्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 146 काढा। सूक्ष्म स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, आपण 3 देह बघितले। तर आता कारण देह, या कारण देहाच्या 8 अवस्था इथं पुन्हा सांगू लागलेल्या आहेत। कारण देहामध्ये कोणती वाचा असते? आज प्रश्न उत्तर घेऊ थोडे, तिन्ही देहाचं कळालं म्हणजे आपल्याला पुढे जाता येतं। पुन्हा कारण देहात कोणती वाणी असते? हात वरी करा। कारण देहामध्ये कोणती वाणी आहे? ओम नमः शिवाय। हात वरी करायचं शिकून घे, हात वरी करायचं। तुम्हाला पण दिसते बघा, जयश्रीताईचा हात दिसू लागला का नाही ते? तुम्हाला पण दिसते हात वरी केलेला? सांगा, हात वरी करायचं शिकून घ्या, सुना आहेत ना घरामध्ये। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। कारण कारण देहामध्ये पश्यंती वाचा असते। हात वरी करायचा हो, हात वरी करणाऱ्याला विचारल्यावर त्या सांगतात मग। तर स्वप्न अवस्थेमध्ये कोणती वाणी असते? हात वरी करा। स्वप्न अवस्थेमध्ये कोणती वाणी आहे? व्यवहार येत आहे बोला। स्वप्न अवस्थेमध्ये कोणती वाणी आहे? कोणालाच नाही का जमत? सुनंदाताई बोला, कोणती वाणी आहे स्वप्न अवस्थेमध्ये? स्वप्न अवस्थेमध्ये मध्यम आवाज। जागृत अवस्थेमध्ये पश्यंती। जागृत अवस्थेमध्ये जीव जागा असताना कोणती वाणी आहे? वैखरी वाणी। जागा असताना वाणी किती आहेत? मीनाताई वाणी किती आहेत? ओम नमः शिवाय। म्यूट कर। मीनाताई वाणी किती आहेत? 4 वाणी। नाही ते माझ्याकडे लक्षात नाही राहिलं। कोण कोणत्या? जयश्रीताई बोला, वाणी किती आणि कोणत्या? ओम नमः शिवाय। वाणी 4 प्रकारच्या आहेत। नंबर 1 परावाणी, नंबर 2 पश्यंती, नंबर 3 मध्यमा आणि नंबर 4 वैखरी। या 4 वाणी आहेत। आता 4 वाणी। परावाणी म्हणजे काय? कुठं असते परावाणी? परावाणी म्हणजे बेंबी मधून उद्भव होतो। हा,
पश्यंती वाणी म्हणजे हृदयामध्ये येते. मध्यमा हळूहळू फुटफुटते स्वतःची स्वतः. वैखरी वाचा मोठ्याने बोलते. ओम नमः शिवाय. मध्यमावाणीचं ओम नमः शिवाय. मध्यमावाणीचं स्थान कोणतं आहे? परावाणी मध्यमावाणीचं स्थान कोणतं? कुठं असते मध्यमावाणी? नंदा काकी बोला, कुठं असते मध्यमावाणी? जागृत अवस्थेची जी वैखरी वाणी असते ओम नमः शिवाय नेत्रस्थानामध्ये असते. जागृत अवस्थेत नेत्रस्थान असतं. आणि स्वप्न अवस्थेत कोणतं स्थान आहे? जागृत स्वप्न अवस्थेतलं स्थान कोणतं आहे? बरोबर. ओम नमः शिवाय कंठस्नान. स्वप्न अवस्थेत कंठस्थान असते. आणि सुसुप्ती अवस्थेमध्ये? सुसुप्ती अवस्थेमध्ये कोणतं स्थान आहे? जयश्रीताई कोणतं? आवाज येईना. सुसुप्ती अवस्थेत कोणतं स्थान आहे? आवाज येईना माझा? आवाज येतो का सगळ्यांना? ओम नमः शिवाय सुसुप्ती अवस्थेत हृदयस्थान आहे. हां, सुसुप्ती अवस्थेत येईल का आवाज? हो आला. हृदयस्थान आहे. हृदयस्थान आहे. तर सुसुप्ती अवस्थेचे हृदयस्थान आहे. पश्यंती वाचा आहे आणि आनंद भोग आहे. आनंदाचा भोग आहे सुसुप्ती अवस्थेमध्ये. द्रव्यशक्ती, तमोगुण आणि प्रणवाची तिसरी मात्रा मकार मात्रा आहे. प्रणवाची तिसरी मात्रा मकार मात्रा. पहिली मात्रा कोणती प्रणवाची? पहिली मात्रा कोणती आहे प्रणवाची? मुद्रिकाताई महाजन कळाले का काही? कोणती पहिली मात्रा प्रणवाची? रेणू मंगेताई बोला. मंगेताईत का रेणू ह्याच्यावर? ओम नमः शिवाय. त्याच्यावर आवाज येईना म्हणजे ह्याच्यावर झाल्याशिवाय. बोला. पहिली मात्रा अकार मात्रा. अकार मात्रा आहे पहिली. आकार मात्रा. पहिला आकार मात्रा आकार दुसरं सांगू? मात्रा. आकार मात्रा म्हणजेच झालं. जागृत अवस्थेत आकार मात्रा. स्वप्न अवस्थेत कोणती मात्रा? उकार. उकार मात्रा. आणि सुसुप्ती अवस्थेत मकार मात्रा. उ म. आकार उकार आणि मकार. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती मकार मात्रा आहे. आणि प्रज्ञा अभिमान आहे. ही सुसुप्तीची 8 तत्वे आहेत. कोणकोणती 8 तत्वे आहेत सुसुप्तीची? सुसुप्ती अवस्थेची 8 तत्वे कोणती? हातवरी करा. सुसुप्ती अवस्थेची 8 तत्वे कोणती? लक्ष्मीताई बोला. कोणती 8 तत्वे सुसुप्ती अवस्थेची? ओम नमः शिवाय. सांगू का ताई? हो सांगा. सुसुप्ती अवस्थेचे 8 तत्वे. 8 तत्वे. सुसुप्ती अवस्था आवाज येत आहे. आवाज येत नाही. रेंज नाही का? आवाज सुसुप्ती अवस्था हृदयस्थान पश्यंती वाचा आनंद भोग झाला. द्रव्य शक्ती तमोगुण मकार मात्रा प्राज्ञाभिमान. ओम नमः शिवाय. सुसुप्ती अवस्थेची ही 8 तत्वे आहेत. पश्यंती वाचा. ओम नमः. पश्यंती वाचा आनंद, द्रव्य शक्ती, तमोगुण मान मकार मात्रा प्राज्ञा अभिमान हे सुसुप्ती अवस्थेचे 8 तत्वे आहेत. ओम नमः शिवाय. स्वप्न अवस्थेची 8 तत्वे कोणती?
स्वप्न अवस्थेची कोणती 8 तत्वे? 3 देह ही 3 अवस्था कळाल्या म्हणजे आपल्याला पुढचं कळतं. जयश्रीताई बोला, कोणती स्वप्न अवस्थेची 8 तत्व? ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. नंबर 1 स्वप्न अवस्था, नंबर 2 कंठस्थान, नंबर 3 मध्यमा वाचा, नंबर 4 प्रविविक्त भोगजान, नंबर 5 ज्ञानशक्ती, नंबर 6 सत्वगुणमान, नंबर 7 ओकार मात्रा, नंबर 8 तेजस अभिमान. हे स्वप्न अवस्थेचे 8 तत्वे आहेत. बरोबर सांगितले. जागृत अवस्थेची 8 तत्वे कोणती? म्यूट करा. जागृत अवस्थेची 8 तत्वे कोणती? मीनाताई बोला. मीनाताई, जागृत अवस्थेची 8 तत्वे. ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेचे 8 तत्वे. जागृत अवस्था 1, नेत्रस्थान 2, वैखरी वाचा 3, स्थूल भोग जान 4, क्रियाशक्ती 5, रजोगुणमान 6, अकार मात्रा 7, विश्वाभिमान 8 ही जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. ओम नमस्कार. आता जागृत अवस्था जी आहे ती कोणत्या ध्येयाची आहे? मंगेताई, कोणत्या हां. ओम नमः. आता स्वप्न अवस्था कोणत्या ओम ध्येयाची आहे? नमः. तुम्ही सांगा, स्वप्न अवस्था सांगा. कोणत्या ध्येयाची स्वप्न अवस्था? ओम नमः. ओम नमः. स्वप्न अवस्था स्थूल देहाची आहे आणि जागृत अवस्था? सूक्ष्म देहाची आहे. हो, जागृत अवस्था स्थूल देहाची, स्वप्न अवस्था सूक्ष्म देहाची आहे. हां. कारण ध्येयाची कोणती अवस्था आहे? कारण ध्येयाची कोणती अवस्था आहे? सुषुप्ती अवस्था. ओम नमः. कारण देहाची सुषुप्ती अवस्था आहे. सुप्ती अवस्था आहे. आता आपण कळालं आपल्याला सूक्ष्म ध्येय, स्थूल ध्येय, सूक्ष्म ध्येय, कारण ध्येय ह्याचे तत्व पण बघितले. तर स्थूल ध्येयाचे एकूण किती तत्व आहेत? स्थूल ध्येयाचे किती तत्व आहेत एकूण? ओम नमः शिवाय. सुनंदाताई, स्थूल ध्येयाचे किती तत्व आहेत? किती तत्वाचा आहे स्थूल ध्येय? 33 तत्वाचा. ओम नमः शिवाय. 33 तत्वाचा स्थूल देह. 33 तत्वाचा. कोणते कोणते 33 तत्व? पंचमहाभूताचे 25, जागृत अवस्थेच्या 8. असे मिळून 33 तत्वाचा स्थूल देह आहे. आता सूक्ष्म देह किती तत्वाचा? म्यूट कर नंदा. सूक्ष्म देह, नंदा काकी, किती तत्वाचा आहे सूक्ष्म देह? बेचाळीस तत्व सांगितलं, पण मला ते 42 तत्व काही समजले. त्या दिवशी विचारलं तर जे चाललंय तो पण 33 तत्वाचा आहे ना. 42 कसं म्हणायला? मग 42 कशाचे म्हणायला? नाही समजलं मला ते. मंगेताई, तुम्ही लिहून घेतले तेच विचारणार होते मी तुम्हाला. मंगेताई, नंतर विचार. सूक्ष्म देह किती तत्वाचा आहे? नाही हो, माझ्या पण लक्षात नाही. ओम नमः शिवाय. नंदा, सुनंदा पाटील, सूक्ष्म देह किती तत्वाचा आहे? 33 तत्वाचाच आहे सूक्ष्म देह. पण पंचमहाभूताचे 25 तत्व आणि सूक्ष्म देहाची कोणती अवस्था आहे? स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्थेचे 8 तत्व मिळून स्थूल देह 33 तत्वाचा, सूक्ष्म देह 33 तत्वाचा आणि कारण देह किती तत्वाचा आहे? कारण देह, आपण कारण देह आता 2च दिवस झाले. कारण देह 8 तत्वाचा. 8 तत्वाचा आहे. कारण देहाची किती तत्व? 8 तत्व. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. कुठं 17 तत्वाचा,
कुठं 16 तत्वाचा, कुठं 27 तत्वाचा सांगितला. इथं तर 8 तत्व सांगितले. ही 8 तत्व कारण ध्येयाचे आहेत. आता चौपाई, ये कारण ध्येयाणाम 8 तत्व कही, बीजाम तत्व इमाम नहीं. तुम येणो साक्षी सचितानंद, नित्य निरंतर परमानंद. टीका, वर सांगितलेल्या कारण देहात 8च तत्वे आहेत. ती कोणती ती आता सांगितलीच आहेत, तरी पण ती एकत्र सांगतो. 8 तत्व कारण देहाची कोणती ती आधी सांगितली आहेत म्हणतात, तरी पण एकत्र आता सांगतो. सुसुप्ती अवस्था, हृदयस्थान, पश्यंती वाचा, आनंद भोगजान, द्रव्यशक्ती, तमोगुण, मकार मात्रा आणि प्रज्ञा अभिमान, याशिवाय आणखीन तत्वे यात कारणदेहात नाहीत. या तिसऱ्या कारणदेहात आनंदमय या नावाचा 5वा कोश आहे. आनंदमय नावाचा 5वा कोश आहे. तर जी स्थूल देहामध्ये किती कोश आहेत आणि कोणते? मीनाताई बोला, स्थूल देहामध्ये किती कोश आहेत? स्थूल देहामध्ये एकच कोश आहे ताई, आनंदमय कोश. ओम नमः शिवाय. स्थूल देहामध्ये बरोबर आलं का? म्हणजे ते बरोबर आलं का? हो, अन्नमय कोश. हा? अन्नमय कोश एकच आहे ना स्थूल देहात. ओम तुम्ही नमः शिवाय. ऐकलं का? लक्षाच्या ठिकाणी लक्ष ठेवून ऐकायचं म्हणजे लक्षात येते. हो, ऐकलं ना. स्थूल देहात का अन्नमय कोशच म्हणल्या ना त्या. अन्नमय कोशच म्हणलं ताई मी. आनंदमय मला ऐकू आलं. अन्नमय कोश, अन्नमय कोश. हा, आनंदमय ऐकू आलं. हा, अन्नमय कोश म्हणलं मी. एकच कोश आहे, अन्नमय कोश. अन्नमय कोश. तर आता आपल्याला कारण देहामध्ये कोणता कोश आहे, किती कोश आहेत? सूक्ष्म देहामध्ये आधी सांगा, पुन्हा कारण देह. सूक्ष्म देहामध्ये किती कोश आहेत? हो सांगा. सूक्ष्म देहामध्ये प्राणमय कोश, मनोमय आणि विज्ञानमय कोश, 3 कोश. आणि कारण देहामध्ये किती कोश आहेत? कारण देहामध्ये आता एकच कोश सांगितलं, आनंदमय कोश. एकच कोश आहे. कारण देहामध्ये पण एकच कोश आहे. आणि स्थूल देहामध्ये सुद्धा अन्नमय कोश आहे. फक्त सूक्ष्म देहामध्येच 3 कोश आहेत. ही आपलं झालेलं आहे, पुन्हा लक्षात राहावं म्हणून इथं सुद्धा दिलं आहे. तर कारण देहात नाही, तर या तिसऱ्या कारण देहात आनंदमय या नावाचा 5वा कोश आहे. पुन्हा शिष्य म्हणतात, आनंदमय कोश म्हणजे काय आणि ते सांगण्याची कृपा करावी. आनंदमय कोश कशाला म्हणतात, आनंदमय कोश म्हणजे काय ते सांगण्याची कृपा करावी, असं शिष्य गुरु महाराजाला म्हणत आहे. गुरु म्हणतात, कारण शरीरात शरीर रूप अविद्येत जे मलिन तत्व असते, अविद्या म्हणजे अज्ञान, आणि अज्ञानामध्ये तत्वसुद्धा मलिनच असतं. कारण देह म्हणजे अज्ञान आहे, आणि अज्ञानामध्ये मलिन तत्व असते. त्याच्यातल्या प्रिय, मोद आणि प्रमोद या 3 प्रकारच्या वृत्तींनी आनंद होतो. म्हणून त्या तत्वाचे नाव आनंदमय कोश असे सांगितलेले आहे. कारण शरीरामध्ये, कारण शरीरच म्हणावं कशाला? कारण शरीर कशाला म्हणावं?
अज्ञानालाच कारण देह म्हणावं. मग या अज्ञानरूपी कारण देहामध्ये मलिन तत्व असतं. त्यामध्ये आनंदमय कोश सांगितला. तर आनंदमय कोश ह्याच्या वृत्ती 3 प्रकारच्या सांगितल्या. आनंदमय कोश कशाला म्हणतात असं मला सांगा. आनंदमय कोश म्हणजे काय सांगण्याची कृपा करावी असा प्रश्न शिष्याने विचारल्यामुळं गुरु सांगू लागलेले आहेत. आनंदमय कोशामध्ये प्रिय, मोद आणि प्रमोद या 3 प्रकारच्या वृत्तींनी आनंद होतो. म्हणून त्या तत्वाचे नाव आनंदमय कोश आहे. तर आनंदमय कोश जे आहे सूक्ष्म कारण देहामध्ये, तर ह्याच्यामध्ये किती वृत्ती आहेत? आनंदमय कोशामध्ये किती वृत्ती आहेत? ओम नमः शिवाय. 3 वृत्ती आहेत. कोणत्या कोणत्या? प्रियमय कोश, प्रिय, मोद आणि प्रमोद या 3 प्रकारच्या वृत्ती आहेत. आनंदमय कोश म्हणजेच आनंदमय कोशामध्ये 3 प्रकारच्या वृत्ती आहेत. ह्या 3 प्रकारांना आपल्याला आनंद होतो. गुरु म्हणतात आपल्या इष्ट म्हणजे आवडत्या पदार्थाला पाहिल्याने जो आनंद होतो त्याला प्रिय असे म्हणतात. आपल्याला खूप बघू वाटायली एखाद्या पदार्थ गोष्ट, एखादं ठिकाण समजा, तर ती बघितलं तर त्याला काय म्हणतात? प्रिय असे म्हणतात. एखादी वस्तू आपल्याला म्हणजे आवडली बघितल्याबरोबर तर ती प्रिय. त्या आपल्या आवडत्या पदार्थाचा लाभ झाल्याने जो आनंद होतो त्याला काय म्हणावं? मोद. दुकानात साडी दिसली, रस्त्याने जाऊ लागलो आणि अडकवलेली साडी दिसली आणि खूप आवडली बघितल्याबरोबर, तर तिथं काय झालं? त्याला काय म्हणावं? प्रिय म्हणावं. आणि पुन्हा ती दुकानात जाऊन साडी आपण घेतली, खरेदी केली, म्हणजे प्राप्त झाली, ते पदार्थाचा लाभ झाला, तो जो आनंद आहे त्याला काय म्हणावं? मोद असे म्हणतात. आणि आपला आवडता पदार्थ भोगल्याने जो आनंद होतो त्याला म्हणावं प्रमोद. प्रमोद असं म्हणतात. आता दुकानात साडी बघितली, तिथं जो आनंद झाला तो प्रिय. पुन्हा तिथं त्या दुकानात जाऊन साडी खरेदी केली आणि घरी आणली, तेव्हा जो आनंद झाला तो मोद. आणि ती साडी पिकोफाल केलं, सगळं केलं ना, अंगावर घातली, तेव्हा जो आनंद झाला तो प्रमोद. या रीतीने विषयाच्या संबंधापासून प्रिय, मोद, प्रमोद रूप 3 प्रकारच्या जी वृत्ती होते तिला आनंदमय म्हणतात. या 3 प्रकार आपल्याला आनंद होतो त्याला काय म्हणतात? आनंदमय कोश, आनंदमय असं म्हणतात. परंतु त्या विषयजन्य आनंदाच्या योगाने शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही. हे विषय जे आहेत या विषयामध्ये आपल्याला प्रिय, मोद आणि प्रमोद तिन्ही प्रकारचा आनंद झाला, पण ह्या आनंदानं आपलं आत्मस्वरूप जाणलं जात नाही. आता ही 3 प्रकारचा आनंद कळाला का? पण कसा ते लक्षात आला कसा ते? तर लिहून घ्यायचं तर घ्या, लक्षात आलं असेल तर. बघा, वस्तू पाहिली आणि पाहिल्याबरोबर आवडली आपल्याला, त्यावेळी जो आनंद होतो त्याला काय म्हणावं? काय म्हणावं त्याला? प्रिय म्हणावं. आणि ती ओम नमः शिवाय ताई, पुस्तकात आहे पण उत्तर द्यायला सापडत नाही, लिहून घेऊ द्या.
पुस्तकाचा अभ्यास करायचा ना मग. हा. पुस्तक नाही म्हणायचं ह्याला, हे पुस्तक नव. ओम नमः शिवाय. हो, ग्रंथात सापडत नाही, लिहून द्या. लिहून द्या थोडं. म्हणायचं, ग्रंथाला आदरानं बोलायचं म्हणजे लक्षात राहतं. ग्रंथाला, गुरुला आदरानं बोलायचं. हा, एक सांगा. प्रिय, आवडता पदार्थ, आवडता पदार्थ पाहिल्याने आनंद होतो. म्यूट करा मीनाताई, मीनाताई म्यूट करा. मीनाताई म्यूट करा. हां, आवडता पदार्थ पाहिल्याने आनंद होतो, त्याला प्रिय म्हणावं. लिहिलं का? आवडता पदार्थ पाहिल्याने जो आनंद होतो त्याला प्रिय म्हणावं. आवडलेला पदार्थ, आवडलेल्या पदार्थाचा लाभ झाला म्हणजे मोद. हे आवडता पदार्थाचा भोगल्याने जो आनंद होतो तो प्रमोद. ह्याला दृष्टांत काय लिहिलं सांगा, पुन्हा दृष्टांत बघू. आवडता पदार्थाचा भोगल्यावर जो आनंद होतो, आवडता पदार्थाचा भोग आपल्याला प्राप्त झाल्यावर जो आनंद होतो त्याला प्रमोद असं म्हणावं. 3 वृत्ती आहेत ह्या. मीनाताई म्यूट करा. कशाला ओपन केलं? ती खरखर वाजते. प्रिय, मोद आणि प्रमोद. काय लिहिलं? एक जण म्यूट उघडून बोला, सगळ्या एकदाच बोलू नका. हा बोला. नमस्कार. आवडता पदार्थ पाहिल्याने आनंद होतो त्याला प्रिय असे म्हणावे. आवडलेल्या पदार्थाचा लाभ झाला म्हणजे जो आनंद होतो त्याला मोद असे म्हणावे. आवडत्या पदार्थाचा भोग भोगल्यावर जो आनंद होतो त्याला प्रमोद असे म्हणावे. त्याला दृष्टांत. ओम नमः शिवाय. जयश्रीताई घेतलं का लिहून बरोबर? नंबर 3 राहिले ताई. ओम नमः शिवाय. राहिले का? आवडत्या आवडत्या पदार्थाचा भोग प्राप्त झाल्याने जो आनंद होतो त्याला प्रमोद म्हणावं. दृष्टांत सांगता येईल का? दृष्टांत सांगता येईल का कुणाला? हा सांगा. हा हो सांगा. कोणतीही वस्तू घेऊन सांगायचं दृष्टांत. कोणतीही वस्तू, कोणत्याही वस्तूमध्ये प्रिय, मोद आणि प्रमोद असतो. वेगळे वेगळे दृष्टांत सांगायचे म्हणजे पक्क लक्षात बसते सगळ्यांच्याच. सांगा. एका दुकानात साडी दिसली, ती आवडली म्हणून ती प्रिय, आणि ती घेतली, त्याचा आनंद झाला तो मोद. आणि तिसरं
ती साडी घरी आणून नेसून साडी पिको फॉल करून नेसली, त्याला प्रमोद म्हणायचं. म्यूट करा. आलं? हो आलं आलं. सांगा दुसरं कोणी. नंदा काकी बोला. दुसरी वस्तू घ्या आता. ओम नमस्कार. ओम नमस्कार. आपण जर एखाद्या दुकानात एखादा हार बघितला सोन्याचा चांगला, तो बघितला की आपल्याला खूप आनंद होतो, त्याला प्रिय असं म्हणायचं. त्याच्यानंतर मोद, आपल्याला आवडलेला हार आपण जर तो खरेदी करून घेतला तर त्याला घरी आणला, मोद म्हणायचं. पैसे देऊन घरी आणला आणि पैसे देऊन घरी आणला त्याला मोद असे म्हणायचे. आणि तो घरी आणल्यानंतर आपण स्वतः घालून बघितला म्हणजे त्याचा भोग घेतल्यानंतर जो आनंद होतो त्याला प्रमोद असे म्हणायचे. बरोबर. सांगायचंय का कुणाला. मीनाताई सांगा, कुणाला सांगायचं असेल तर दृष्टांत कोणता लक्षात आला असेल तर. प्रिय, मोद आणि प्रमोद. आनंदमय कोशाच्या ह्या 3 वृत्ती आहेत. प्रिय, मोद आणि प्रमोद. तर आनंद, प्रिय, मोद आणि प्रमोद या रीतीने विषयाच्या संबंधापासून प्रिय, मोद, प्रमोद रूप 3 प्रकारची जी वृत्ती होते तिला आनंदमय म्हणतात. ह्याला काय म्हणतात. 3 मिळून आनंदमय. परंतु त्या विषयजन्य आनंदाच्या योगाने शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही. आता ह्या वस्तू आणल्या आपण. नंदा काकीने हार आणला, महाजनबाईंनी साडी आणली, पण ह्या वस्तू आणल्यानं आत्मस्वरूपाचा आनंद होत नाही. आत्मस्वरूप जे आनंद आहे आत्म्याचा, तर ही विषयजन्य आहे सगळं. ह्याने विषयजन्य आनंदाच्या योगाने शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही. आत्मा कसा आहे. शुद्ध. शुद्ध कशाला म्हणावं. विसरून जायचं नाही बरं का सगळं. शुद्ध कशाला म्हणावं. एवढा मौल्यवान वेळ दिलो आपण, विसरून जायचं नाही. हात वरी करा. शुद्ध कशाला म्हणावं. मंगेताई बोला. शुद्ध कशाला म्हणावं. मीनाताई शुद्ध. सुनंदाताई पाटील शुद्ध कशाला म्हणावं. मानंदाताई व्यवहारे. ओम नमस्कार. ओम नमस्कार. सांगू का. हो सांगा. दोष स्पर्श को शुद्ध कहिए. दोष अस्पर्श को शुद्ध कहिए. कोणताच दोष नाही, शुद्ध आहे ते. दोष स्पर्श को शुद्ध कहिए. निर्विकार. विकार किती आहेत. हात वरी करा. हात वरी करा. विकार किती आहेत. विकार कोणकोणते. जायते, असते, वर्धनते, अपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. ओम नमः शिवाय. 4 विकार आहे. आज 6व्या अध्यायात निघालत आहे. ओम नमः शिवाय. परमत्याच्या. हो हो. नंदा काकी विकार किती सांगा. ओम नमः शिवाय. विकार 6. असते, वर्धनते, जायते, विपरिणमते. उलट सुलट नसतं. ओम नमः शिवाय. आधी जायते, आधी जन्मतो. आधीच कसा असेल. करा. जयश्रीताई बोला. विकार क्रमानं सांगा. विकार आणि ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. देहाचे 6 विकार ते कोणते. नंबर 1 जायते म्हणजे हा. नंबर 1 असते. असते म्हणजे असणे.
नंबर 2 जायते म्हणजे जन्म होणे. नंबर 3 वर्धनते म्हणजे ज्ञान वाढणे, वाढ होते. 4 विपरिणमते म्हणजे तरुण होतो. 5 अपक्षयते म्हणजे म्हातारा होतो. 6 विनश्यती म्हणजे नाश होतो, संपतो. हे देहाचे 6 विकार आहेत. मंगेताई बरोबर सांगितलं का? क्रम बरोबर सांगितला का? एक झाला खालीवरी. एक झाला खालीवरी. सांगा तुम्ही सांगा. हा. तुम्ही सांगा. कोणता काही सांगू दुरुस्त करून घेते. ओम नमः शिवाय. नंबर 6 विकार. नंबर 1 जन्म होणे म्हणजे जन्मतो. जायते म्हणजे जन्म होतो. नंबर 2 असते म्हणजे असतो. नंबर 3 वर्धनते म्हणजे वाढतो. नंबर 4 विपरिणमते म्हणजे तरुण होतो. नंबर 5 अपक्षयते म्हणजे म्हातारा होतो. नंबर 6 विनश्यती म्हणजे नाश होतो. सुरुवातीचं अध्याय नाचते खालीवरी केलं असतो. ओम नमः शिवाय. बरोबर बरोबर. लक्ष ठेवायचं. लक्षाच्या ठिकाणी लक्ष ठेवलं म्हणजे लक्षात राहतं. ही 6 विकार. मग आत्मा कसा आहे? आनंदाच्या योगाने शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही. कशाने जाणला जात नाही शुद्ध निर्विकार आत्मा? कशाने जाणला जात नाही? मीनाताई, कशाने जाणला जात नाही म्हणून सांगितलं इथं निर्विकार आत्मा? विषयाच्या भोगाने, विषयाच्या आनंदाने हार आणला, साडी आणली, कोणती वस्तू आणली, तिथं प्रिय, मोद आणि प्रमोद झाला. आनंदाच्या तिन्ही वृत्ती तिथं आपण भोग घेतला. प्रिय म्हणजे आवडती वस्तू बघितली, मोद म्हणजे ती वस्तू तिथं जाऊन खरेदी करून घरात आणली, आणि प्रमोद म्हणजे त्याचा भोग भोगला, ती वापरली. तर ही जे विषयाचे भोग आहेत ह्याच्याने शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही. कशाने जाणला जात नाही निर्विकार आत्मा? विषय जन्म आनंदाच्या योगाने शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या ह्या विषयातून जे आनंद मिळतो, प्रियमोद आणि प्रमोद तिन्ही वृत्तीला, ह्याच्याने शुद्ध निर्विकार जो आत्मा आहे तो जाणला जात नाही. आणि तो कोशात असल्यामुळे झाकलेला असल्यामुळे, तो आत्मा कुठं झाकलेला आहे? कोशामध्ये झाकलेला असल्यामुळे त्या प्रियादी 3 प्रकारच्या वृत्तीपासून झालेल्या आनंदाने संयुक्त असे जे अविद्येतील मलिन तत्व असते त्याला आनंदमय कोश अशी संज्ञा आहे. कशाला संज्ञा आनंदमय कोश? तर आत्मा ज्याने झाकला, शुद्ध निर्विकार जो आत्मा झाकलेला आहे, ही वरून कोश असल्यामुळं जाणला जात नाही. आणि तो कोशात झाकलेला असल्यामुळे त्या प्रियादी म्हणजे आदी म्हणजे पुढचे 2, प्रिय, मोद आणि प्रमोद, ही तिन्ही प्रकारच्या वृत्तीपासून झालेल्या आनंदाने, तिन्ही प्रकारच्या, एका नाही, तिन्ही प्रकारच्या वृत्तीपासून झालेल्या संयुक्त असे जे अविद्येतले मलिन तत्व असते त्याला आनंदमय कोश अशी संज्ञा आहे. आणि ते आनंदमय कोशाचा प्रकाशक, सर्व आनंदाचा जो मूलभूत आनंद, तत्स्वरूप जो तू आत्मा आहेस, तो तू कोशरूप नाहीस. तर असा तू आत्मा कारण देहातल्या तत्वाचा व आनंदमय कोशाचा साक्षी आहेस. ही सगळ्याचा साक्षी आत्मा आहे. आणि ही जी 3 प्रिय, मोद आणि प्रमोद, ही जी वृत्ती आहेत, ह्या वृत्ती कशा आहेत? मलिन सांगितल्या.
मलिन आहेत ह्या. आनंदमय कोशाचा प्रकाशक आत्माच शुद्ध आहे. शुद्ध कशाला म्हणावं आलं का लक्षात? आता सांगा बरं, शुद्ध कशाला म्हणावं? मुद्रिकाताई महाजन, शुद्ध कशाला म्हणावं? आत्ताच सांगितलं बघा, शुद्ध कशाला म्हणावं. मीनाताई, शुद्ध आणि निर्विकार सांगितलं इथं. मग निर्विकार कळालं तुम्हाला, पण शुद्ध, शुद्ध कशाला म्हणावं? अलकाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. हां, दोष अस्पष्ट का ओम नमः शिवाय बाहेर गावी. म्यूट करा माझं ताई. बोला अलकाताई. बाहेर आहेत का? ओम नमः शिवाय बाहेर ये. ओम नमः शिवाय. मीनाताई कशाला म्हणावं शुद्ध? ओम नमः शिवाय ताई. हां? नाही लक्षात आलं मला. दोष नाही लक्षात अस्पर्श को आलं. शुद्ध कहिये. काहीच दोष नाही त्याच्यामध्ये. लिहून घ्या. दोष दोष अस्पर्श को शुद्ध कहिये. दोष अस्पर्श को. म्यूट करा मीनाताई, म्यूट करा. ताई, ओम नमः शिवाय. बोला. आता याच्या पुढे आहेत ना, हां, याच्या पुढे सांगायलाच ना, माझे 2 पान एकदम पुरेच आहे. तो काय काहीच नाही त्याच्यावर. काय म्हणलं? त्याच्यामुळे थोडं आता बोलायलाच ना, त्याच्या पुढे 2 पान माझे एकदम पुरेच आहे. त्याच्यामुळे थोडं शांततेने सांगा. मला काही ते लक्षात येत नाही. ग्रंथात का? काहीच नाही. ग्रंथामध्ये? हा, ग्रंथ. हा, 2 पान पुरेच आहे. बरं बरं. दोष अस्पर्श को शुद्ध कहिये. आता आनंदमय जी कोश आहे, दोष अस्पष्ट शुद्ध आहे का? अस्पर्श को हां अस्पष्ट को शुद्ध कहिये. हां, दोष ओम अस्पर्श. नमः शिवाय. आता आनंदमय कोशामध्ये जी 3 जी वृत्ती आहेत त्यांची नावे काय? आनंदमय कोशामध्ये 3 वृत्ती सांगितल्या. ते कोणत्या सांगितल्या? ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय. प्रिय, मोद आणि प्रमोद. प्रियमोद आणि ज्याच्या प्रमोद. प्रमोद. 3 वृत्ती सांगितलेल्या आहेत. हे 3 वृत्ती झाले, त्या 3 वृत्तीपासूनच काय झालं? आनंदमय कोश झालेला आहे. आणि हे कोश कसा आहे? मलिन सत्व आहे ह्याच्यामध्ये. आनंदमय कोशाशी ही मलिन सत्व आहे आणि ह्यालाच आनंदमय कोश असे नाव आहे, संज्ञा आहे. हे आनंदमय कोशाचा, हे आनंदमय कोश जे आहे त्याला सुद्धा प्रकाशक कोण आहे? आत्माच आहे. ह्याला प्रकाश देणारा आत्मा आहे. सर्व आनंदाचा जो मूलभूत आनंद आहे. आत्म्याचं स्वरूपच कसं आहे हो? कसं स्वरूप आहे आत्म्याचं? ओम नमः शिवाय. आत्म्याचं स्वरूप कसं आहे? ओम नमः शिवाय. हां, सच्चित आनंद. हां. सच्चित आनंद. सच्चित आनंद रूप आत्म्याचं स्वरूपच आहे. म्हणून सर्व आनंदाचा मूलभूत आनंद आत्माच आहे. आणि त्या आत्म्याच्या आनंदापासूनच बाकीचे आनंद प्राप्त होतात. दुसरे आनंद जी आपल्याला प्राप्त होतात वस्तूपासून, ह्या भौतिक पदार्थापासून, त्याच्यामधला सुद्धा आनंद जो आहे तो आत्म्याचाच आनंद आहे. त्या पदार्थामध्ये आनंद नाही. तर त्याच्या जो आनंद होतो तो आत्म्याचाच आनंद आहे. आत्माच मूलभूत आनंद आहे. मग तत्स्वरूप जो तू आत्मा आहेस तो तू कोशरूप नाहीस. कोश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. कोश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. तलवारीतलं ते वरचं आवरण असते का, त्याला कोश असं म्हणते. तलवार झाकतात ते. ती तलवारीचा कोश झाला. प्रत्येक वस्तूला कोश आहे ना. कोश म्हणजे झाकण. ध्येय सुद्धा अन्नमय कोश. अन्नमय कोशानं काय मधी
आत्मा झाकला. तसंच इथं सुद्धा कोश न तिथं सुद्धा तत्स्वरूप तो आत्मा आहेस, तो कोशरूप नाहीस. आत्मा कसा आहे? कोशरूप नाही. तर आत्म्याच्या वरी जे आवरण आहे त्याला कोश म्हणावं. देहाला अन्नमय कोश का म्हणतात? तर अन्नमय कोश जे आहे तोच दिसतो, हे स्थूल देह. ह्याच्यामध्ये आत्मा आहे ते दिसत नाही. ह्या कोशानं तो झाकलेला आहे. जसं आपण सोन्याची एखादी अंगठी घेतली तर त्याच्यावरी काय असतं, किती कोश असतात त्याच्यावर? तसं एकात एक कोश आहेत इथं सुद्धा. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय विज्ञानमय कोश, मनोमय कोश, असं ही एकात एक कोश आहेत. आपण एखादी सोन्याची अंगठी घेतली तर ती काय करतो सोनार? आधी त्या लाल कागदामध्ये बांधतो, ती एक कोश झाला. पुन्हा कॅरीबॅगमध्ये घालतो, ती दुसरा झाला. पुन्हा डब्बीत ठेवतो, ती तिसरा झाला. पुन्हा ती पाकिटात ठेवतो, ते चौथा झाला. पुन्हा त्याच्यासाठी एक पिशवी देतो, पर्स देतो, ते पाचवा झाला. अशा प्रकारे एवढे मध्ये जी सोन्याची अंगठी असते त्याच्यावर एवढे कोश आहेत बघा. तसंच आत्मा मध्ये आहे आणि आत्म्याच्या वर किती कोश सांगितले हो? किती कोश आहेत सगळे मिळून? ओम नमः शिवाय. मंगेताई बोला, किती कोश आहेत? सगळे कोश 5 आहेत. बोला, कोणते पूर्ण? अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश आणि आता हे 5वा आनंदमय कोश. 5 कोश आहेत. ह्याच्यामध्ये आत्मा आहे. ह्या 5 कोशानं आत्मा झाकलेला आहे. अशा प्रकारे आजचा आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्या बघू. झालेली सेवा सद्गुरू माऊलीच्या चरणी, तुम्हा सर्व मोक्षजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे मुखातून शब्द योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा तुम्हा सर्व मोक्षजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.